नमस्कार. तर आज आपण इथे ढोबळी मिरचीची सुकी भाजी करणार आहोत एकदम झटपट पद्धतीने. तर इथे मी अशा पद्धतीने ढोबळी मिरची चिरून घेतलेली आहे. एक मोठा कांदा घेतलाय, तो उभा चिरलेला आहे. त्यानंतर फोडणीसाठी मी कढईमध्ये तेल घेतलेलं आहे. जिरं मोहरीची फोडणी दिली आहे. त्यानंतर आपण उभा चिरलेला कांदा त्यामध्ये घालायचा आहे. कांद्याला छान गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत कांदा तुम्हाला परतून घ्यायचा आहे. आणि इथे तुम्ही बघू शकता आपल्या कांद्याला छान कलर आलेला आहे. त्यानंतर याच्यामध्ये आपल्याला हळद घालायची आहे. हळद छान मिक्स करायची यामध्ये. त्यानंतर चिरून घेतलेली ढोबळी मिरची घालायची आहे आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि छान मिक्स करायचं हे आपल्याला. आणि ही जी भाजी आहे याच्यामध्ये तुम्हाला पाणी घालायचं नाहीये. पूर्णपणे ही वाफेमध्ये तुम्हाला भाजी शिजवायची आहे आणि पूर्णपणे ही भाजी शिजता कामा नये. कारण की जर भाजी जास्त शिजली तर त्याची चवही छान लागत नाही. त्यामुळे तुम्हाला ही भाजी एक 70 ते 80% शिजवायची आहे. झाकण काढून आपण भाजी मिक्स करून घेतलेली आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला लाल तिखट आणि शेंगदाण्याचा कूट घालायचा आहे. तुम्हाला शेंगदाण्याचा कूट नाही आवडत, तुम्ही नाही घातला तरी चालेल. तशी ही भाजी खूप छान लागते. जे कोणी बॅचलर असतील त्यांच्यासाठी ही भाजी खूप सोप्या पद्धतीने आपण इथे दाखवलेली आहे. तर तुम्ही नक्की ट्राय करून बघा. तुम्हाला ही भाजी नक्की आवडेल. आणि जर आपली रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक यू.